दोन्ही साईडला समुद्र आणि मध्ये बीच. वहिनी वर पण बघा जायचं असेल. हा तिकडे आहे. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. आता सकाळचे वाजले आहेत 8 आणि आज आमचा प्रोग्राम आहे जाण्याचा देवबाग बीचवर. आणि घरातल्यांनी बनवले आहेत सकाळचे पोहे. पोहे खाऊन झाल्यावर आम्ही देवबागला निघणार आहे. अरे आपण नंतर जाऊया. जायची तयारी. हो आम्ही इथे जेंट्स सगळे. चलो देवबाग. मित्रांनो, तुम्हाला देवबाग बीचला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक कुडाळ मार्गे आणि एक ओरस मार्गे. दोन्ही चांगले रस्ते आहेत आणि दोन्ही ठिकाण म्हणून एकूण 40 किलोमीटर अंतरावर आहे देवबाग बीच. मित्रांनो, आता देवबाग काहीच अंतरावर राहिला तर 20 मिनिटाचं अंतर आहे. आणि आम्ही टोटल एकूण 9 जण चाललो आहे. एक छोटा एक 10. मित्रांनो, आता आपण तारकर्ली रोडला. तारकर्ली समुद्राच्या बाजूनेच असा रोड गेला आहे मस्त की लागूनच. सरळ देवबाग बीच आहे. दोन्ही साईडला समुद्र आणि मध्ये बीच. मित्रांनो, आमचा लालपरीने रस्ता थांबवलेला. हा इकडं आता लास्ट एंडिंग आहे हा सर्व. हा लास्टपर्यंत. दोन्ही साईडला समुद्रच आहे ना. दोन्ही साईडला असे एकच रस्ते आहे. ठीक आहे. लेफ्ट राईटला दोन्ही साईडला बीचेस आहे. पावसात वारंवार पण असतं. 1.5 तासाच्या प्रवासानंतर आता आपण पोचलो आहे देवबाग बीचला. आणि आता आम्ही पार्किंगला लावतोय कार. आणि पार्किंगसाठी प्रत्येकी 50 रुपये मित्रांनो आहे. आणि बाईक पार्किंगसाठी 20 रुपये. पार्किंगला लावून आता आपण चाललो आहे मस्त का रेतीच्या. आमची वहिनी संस्कृती वहिनी. मित्रांनो, बीचच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला एक हॉटेल भेटेल. हॉटेल नरेंद्र सावली म्हणून. तिथं तुम्ही वडापाव वगैरे कोल्ड्रिंक्स वगैरे पिऊ शकता. आम्ही मागवला आहे वडापाव. वडापाव खाऊन झाल्यावर मित्रांनो, महिला मंडळींनी झोक्यावर आनंद घेतला. लहानपणीचे दिवस त्यांना आठवले. कुठे आलो चाललो आपण? हा स्विमिंग पूल ना. बीच देवबाग बीच. हे आहे देवबाग बीच. गरम आहे ना. उतलू गरम आहे मरे. आता तिकडे थंड असतली. मस्त बीच आहे ना. संध्याकाळचा बरं वाटतं इथं. संध्याकाळचा इथंच बघ.
हा तिकडे आहे. मस्त की लाट एकदम जोरात येतं. आमची अर्धी मंडळी आणि अर्धी मंडळी बसली आहेत. मस्त वातावरण, पाणी एकदम मस्त आहे. मित्रांनो, पाण्यामध्ये मस्ती वगैरे करून झाल्यावर मजा मस्ती वगैरे, आणि आता आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी चाललो आहोत. आणि स्कुबा डायव्हिंगसाठी तुम्हाला आधी तिकीट वगैरे काढावं लागेल. त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगलाच कार पार्किंगमध्ये हे बघा, हे दिसतंय कार पार्किंग. तुम्ही इथे बुकिंग करू शकता मित्रांनो. आणि आम्हाला प्रत्येकी स्कुबा डायव्हिंगसाठी 1000 रुपये द्यावे लागलेत. आणि तुम्हाला जर असंच बोटीवर जायचं असेल तर पर पर्सन 200 रुपये द्यावे लागणार. चला मित्रांनो, आता चाललो आपण स्कुबा डायव्हिंगमध्ये. सर्व जे ॲक्टिव्हिटीज आहेत काहीतरी 9 ठिकाणे आहेत ते आम्ही आता व्हिजिट करणार आहोत. या करते नाही. आता आपण पोचलो स्कुबा डायव्हिंगच्या स्पॉटचे. आपले डॉल्फिन बिल्फिन सगळं पकडतला हो. सगळे रेडी होत आहे. ताई चल जाऊया. पहिली आमची वहिनीच आता पहिल्यांदाच. वहिनी ऑल द बेस्ट. तो डायरेक्टच जातात.
एकदम मस्त. आणि मित्रांनो तुमची पाण्याच्या आतमध्ये शूटिंग पण केली जाते त्या 1000 रुपयाच्या मध्ये. आणि तब्बल 1-1.5 मिनिट तरी आम्ही पाण्याच्या आतमध्ये होतो. आणि तुम्हाला केवढं पाण्याच्या मध्यम जायचं आहे की पाण्याच्या अजून डीप जायचं आहे ते तुमच्यावर आहे. तसं तुम्हाला तो आपला सेफ्टी गार्ड तसं तुम्हाला तो खाली घेऊन जाईल. मित्रांनो तब्बल 2.5 तासाच्या वर आम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये होतो. त्यामुळे बोट वर खाली होत होती. त्यामुळे आमचे दोन्ही वहिनींची आणि ताईची तब्येत डाऊन झाली. आणि मित्रांनो आपल्याला पाण्यामध्ये जेलीफिश पण पाहायला भेटली. मित्रांनो समुद्रामध्ये येताना एकदम खुशीमध्ये आल्या होत्या सर्व. पण आता जाता जाता सर्व एकदम शांत जात आहेत. तर मित्रांनो आमची इथं झाली पण आहे. मित्रांनो बोटीवर मस्त मजा आली. फार कसं वाटलं? आमचे 3 शूरवीर धारात इथं पडलेले. पण नंतर त्यांना पण मजा आली. आता आपण व्हिडिओ वगैरे काढलेले आतली पाण्याखाली. त्याच्यात घेऊया कॉपीज वगैरे निघूया. बघा मित्रांनो हळूहळू. मित्रांनो देवबागपासून निघाल्यानंतर आता आपण थांबलो आहे कृष्णा हॉटेलमध्ये जेवायला. हां व्हेज नॉन व्हेज म्हणजे दोन्ही असा. हे त्याला हात बघा. आणि मित्रांनो कृष्णा हॉटेल हे कसाल मालवण रोडजवळच कट्टा बाजारपेठ या ठिकाणी आहे. आणि आम्ही सर्वांनी अर्ध्या जणांनी नॉनव्हेज जेवण मागवलं तर अर्ध्या जणांनी व्हेज जेवण मागवलं आहे. आणि माझ्या मोबाईलची पण बॅटरी आता 5%वरच राहिली आहे. त्यामुळे आता मी व्हिडिओ इथं स्टॉप करतो आणि भेटूया आता घरी गेल्यावर. मित्रांनो घरी आल्यावर मी मोबाईल चार्जिंग लावला होता आणि आता सर्व आम्ही झोपलो आहोत. आणि मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.